नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज आलो आहोत पुणे जिल्ह्यातील मुळशी या ठिकाणी. तर व्हिडिओच्या टायटलमधून तुम्हाला समजलेच असेल की आपण कुठे आलो आहोत. तर भारतातील सर्वात मोठे किसान प्रदर्शन येथे भरलेले आहे. तर थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाणार आहोत आणि ह्या प्रदर्शनामध्ये कोणत्या वस्तू किंवा कोणते स्टॉल मांडलेले आहेत ते सर्व ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सर्व पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर तिकीट काउंटर आहे, तेथे तुम्ही तिकीट काढू शकता. कृषी क्षेत्राच्या समस्या आणि त्यांचे स्वरूप नेहमी बदलत असते. आज शेती आणि शेतकरी मान्सूनच्या बदलामुळे अडचणीत आहेत. बदलत्या हवामानात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्याची माहिती आणि कसा वापर करावा या सर्वांची माहिती ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्तम प्रकारे दिली जाते. तसेच बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत किफायतशीर शेती कशी केली जाईल आणि त्याला सामोरे कसे जाता येईल याचीही माहिती या प्रदर्शनात उत्तम प्रकारे दिली जाते. शेतकऱ्यांना एकाच वेळी आणि एकाच जागी कृषी क्षेत्रातील आणि त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने हे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन भरवले आहे. Bonegard Industries कंपनी 40 years old कंपनी. हमारा मार्केट में 40 साल से हम लोग काम कर रहे हैं. हमारा मैन्युफैक्चरिंग यूनिट वडोदरा में हलोल में है और ये नेटिंग प्रोडक्ट में वैरायटीज़ ऑफ नेट्स हम लोग बनाता है. फुल गारंटी के साथ लॉन्ग लास्टिंग क्वालिटी और मार्केट कंज्यूमर डिमांड के हिसाब से हम लोग ये नेट बनाता हूँ. वो हिसाब से हमारा प्रोडक्ट फुल एस्टेब्लिश्ड प्रोडक्ट है. ब्रांड नेट गार्ड मार्केट में एस्टेब्लिश्ड है. और उसके साथ साथ हम लोग इंसुलेशन प्रोडक्ट्स, रूफ इंसुलेशन, हीट रेजिस्टेंस प्रोडक्ट भी मैन्युफॅक्चरिंग करता हूँ. नमस्कार, माझं नाव सुशील कासार. मी जनरल मॅनेजर सेल्स आहे. हिप्पो शेततळ कापड कंपनीचं नाव आहे केम्को प्लास्टिक्स प्रायव्हेट इंडस्ट्रीज लिमिटेड आणि ब्रँडचं नाव आहे आमचं हिप्पो. आम्ही गेले 3 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहोत. केम्को ग्रुप तसं 30 वर्षांपासून आहे, पण शेततळ कापड जे आहे त्यात आम्ही 3 वर्षापासून आहोत. शेततळ कापडचं पूर्ण जे सायन्स आहे ते समजून आम्ही हा प्रोडक्ट लॉन्च केलेला आहे. असं नाही की 4 वस्तू कुठनं आणल्या की आणि शेततळचं कापड बनलं, तसं नसतं. त्यामुळे तुम्हाला वॉरंटीचे प्रॉब्लेम येतात, इन्स्टॉलेशनचे प्रॉब्लेम येतात, सिलिंगचे प्रॉब्लेम येतात. कंप्लीट प्रोसेस इन हाऊस. जे प्रोडक्ट बनवायची पद्धत आहे ती म्हणजे टेप. पहिले टेप बनतो, त्याच्यानंतर लूम्समध्ये जाऊन विविंग होतं, त्याच्यानंतर लॅमिनेशन होतं आणि अजून एक एक्स्ट्रा लेअर चढते जी शेततळाला खरी मजबूती देते. तर ह्या 4ही गोष्टी आपण स्वतः निर्मिती करतो आणि आपल्या स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आपण पूर्ण कंट्रोल असतो क्वालिटीवरती. प्रत्येक टेप जो बनतो त्याचं क्वालिटी इन्स्पेक्शन होतं. प्रत्येक स्टेजला कोटिंगला म्हणा, लूमला म्हणा, एव्हरी सिंगल स्टेजला आपलं क्वालिटी इन्स्पेक्शन होत असतं. त्यामुळे क्वालिटी कंट्रोल असल्यामुळे आम्ही एकदम कॉन्फिडेंटली सांगतो की 5 years वॉरंटी आपण या प्रोडक्टसाठी देतो. ह्याच्या व्यतिरिक्त आमची जी डीलर डिस्ट्रीब्युटरची टीम आहे, आम्ही ह्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलेली आहे. टेक्निकली त्यांना समजलेलं आहे प्रोडक्ट काय आहे, कसा बनला जातो आणि इन्स्टॉलेशनसाठी त्यांनी काय सपोर्ट शेतकऱ्यापर्यंत जो समजायला लागतो की कसा बनतो त्यानंतर इन्स्टॉलेशनचंही तेवढंच महत्त्व आहे. जमीन कशी तयार करायची, त्याच्यानंतर अस्त्रीकरण कसं करायचं ह्याची पूर्ण माहिती आम्ही देतो आमच्या टीमला, जी पूर्ण शेतकऱ्यापर्यंत पोहोचते.
त्यामुळे एंड टू एंड सोल्युशन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचवतो. तर सध्या काम जे चालतं महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश पण सुरू झालेलं आहे. कर्नाटकामध्ये खूप आपलं काम चालतं. तर लोकांना आता क्वालिटी काय, शेतकऱ्यांना आज पहिल्यासारखं राहिलं नाही. आज इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल असते. शेतकऱ्यांना कळलेलं आहे की राईट डिसिजन कशी घ्यायची. आज त्यांना टेक्निकली पण समजायला लागले. 4 प्रश्न विचारायला लागले. कोणालाही ते असं ब्लाइंड फेथ करून नावावरती आता हल्ली जात नाही. सगळे समजून घेतात आणि मग निर्णय घेतात. त्यामुळे आता लोकांना कळलं आहे की नुसतं रेट हा एकमेव आता उद्दिष्ट राहिला नाही कुठलंही शेततळ घेण्याकरता. क्वालिटी तेवढीच महत्त्वाची आहे. आपण 5 वर्षाची वॉरंटी देतो, पण शेततळ चालतं कमीत कमी 10 वर्ष जर क्वालिटी चांगली असते तर. आज आपल्या इथे पाण्याची टंचाई होत चालली आहे. खूप पाऊस होतो, कधी काही होतच नाही. त्यामुळे आपण नुसतं शेततळ तर नाही, आपण ताडपत्री आणि नवीन आम्ही एक प्रोडक्ट आता जो लॉन्च केला आहे तो म्हणजे ग्रेप शील्ड. पाऊस आपला मान्सून सीझन झाल्यानंतर पण कधी कधी येतो. तो आल्यानंतर द्राक्षाच्या बाग जी असते द्राक्षाचं पूर्ण नुकसान होतं आणि त्याच्यात पूर्ण त्याचा सीझन वाया जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना हा नुकसान होऊ नये म्हणून केमकोने हा एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केला आहे, हिप्पो ग्रेप शील्ड म्हणून. ग्रेप शील्डचं कापड जे आहे हे प्रोडक्ट जे आहे हे फक्त आणि फक्त जर व्हर्जिन पॉलिमर असेल तरच बनला जातो. कारण जेव्हा कलर येतो कुठल्याही ताडपत्री किंवा कुठल्याही प्रोडक्टमध्ये कलर आला की त्याच्यात मिक्सिंगचे भरपूर चान्सेस असतात. पण कुठलीही कंपनी छाती ठोकून सांगू नाही शकत की याच्यात मिक्सिंग आहे, कारण की कलरच नाही. कलर नसणं म्हणजे व्हर्जिन मटेरियल. तर हिप्पो ही नेहमी व्हर्जिन मटेरियलमध्येच काम करते. आमचे जे रॉ मटेरियल सप्लायर जे आहे ते रिलायन्सकडनं आहे. त्यामुळे पूर्ण क्वालिटी असल्यामुळेच हा प्रोडक्ट बनतो. त्याच्यात आम्ही फोडण्याकरता जे वेल्डिंग म्हणतो आपण किंवा सीमिंग म्हणतो, सीमिंग आणि आयलेट हे पण आम्ही प्रोव्हाइड करतो. आतल्या बाजूने जेव्हा रिइन्फोर्समेंट द्यावी लागते, जेव्हा इथे कधी तार येईल किंवा तुमची पट्टी येईल, तिथे आम्ही रिइन्फोर्समेंट कापडाची पट्टीसुद्धा देऊ शकतो. जशी तुमची डिझाईन असेल त्याप्रमाणे आपण हे जे ग्रेपशील्डचं जे कापड आहे त्याप्रमाणे आपण डिझाईन करून देऊ शकतो. हा आपला जे ब्रँड आहे नेटगार्ड ते 25 वर्षापासून आहे आणि सध्या आपण नेटिंग बनवतो. नेटिंगमध्ये आपला मॉस्किटो नेट आहे, फेन्सिंग नेट आहे आणि इन्सुलेशनचा पण आपण बनवतो आणि साथ पॅकिंगचा पण पूर्ण आपण सोल्युशन एक बनवून देतो. आता सध्या तुम्ही बघता हे फेन्सिंग नेट आहे. एकदा हे घ्या. हे सध्या माहिती आता ट्री प्लांटेशनसाठी केवढं लागतं. आता ऊन आहे, जनावरे असतात, केवढं निरून जातात, पडून जातात. त्यासाठी प्रोटेक्शनसाठी हे फेन्सिंग नेट आपला फाईन क्वालिटीचा, व्हर्जिन क्वालिटीचा आपण बनवतो आणि ट्युबिंग फॉर्ममध्ये पण असतो आणि रोल फॉर्ममध्ये. त्या तुम्हाला रोल फॉर्ममध्ये पण दाखवतो. हे आपला रोल फॉर्ममध्ये आहे. हा जाळी रोल फॉर्ममध्ये असेल ना. त्याप्रमाणे याचा आपला 2-3 प्रकारचा उपयोग पण आहे. त्याप्लस आपला हा मॉस्किटो नेट इन्सेक्टसाठी विंडोला लावतात, आपण ग्रिलला लावतात मच्छर नाही यायला. त्यासाठी आता गरमी उन्हामुळे जास्त मच्छर येतात, थंडीमध्ये येतात त्यासाठी. आणि त्यापेक्षा एक बरं आपण आता माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात किती ऊन असतो, ले टेम्परेचर वाढतात. आता नाही सध्या बोलून 45-50 डिग्रीपर्यंत जातात. त्यासाठी आता आपला जे कॅटल्स आहे, पोल्ट्री फार्म आहे, त्याच्यासाठी काय सुविधा आपण केलं. त्यासाठी आपल्या कंपनीने एक नवीन प्रोडक्ट इन्व्हेंट केला आहे. त्याला आम्ही सांगतात सिमरोल. हा सिल्वरवाला बघा, ते जाळीचा वरती लावलेला आहे सिल्वरवाला. तुमचा सॅम्पल पण मी तुम्हाला दाखवून देतो. हे प्रोडक्ट आहे बेसिकली सिमरोल. हा बेसिकली इन्सुलेशन आणि हीट रेजिस्टन्ससाठी आहे. आता सध्या बाहेर तुम्ही टेम्परेचर बघतात की 45-50 डिग्री असेल, तर हा पोल्ट्री फार्ममध्ये किंवा शेडमध्ये लावला तर आतला टेम्परेचर पण नाही बोलून 5 डिग्री कमी भेटेल. तर हे जास्त आता उपयोगित आहे. कारण काय, जनावरे मुके आहेत, त्याच्यासाठी तर आपल्याला काहीतरी करायला लागेल. आणि ज्यांच्या जनावरांचा गरमीमध्ये जास्त डाईंग रेशिओ असतो, त्या लावल्यामुळे की त्यांना किती बेनिफिट असतो ते भरपूर. आणि हे अल्युमिनियम फॉइलमध्ये बनवून घेतात. हा अल्युमिनियम फॉइलमध्ये बनवतात आपण. तर त्यामुळे हे जंगरोधक झाला, वॉटरप्रूफ पण झाला. तर ह्याचं काय आपल्याला हे नाही की एकदा लावला की फार्मरला विचार करायला लागेल सध्या दुसऱ्यावरती परत आपल्याला लावलेलं नाही. काय हरकत नाही, तुम्ही वर्ष चालेल. नाही बोलून 3-4 वर्ष आरामातून निघून जाईल. याचा वरचा एक क्वालिटी आहे, ते आपण कमर्शियलमध्ये पण यूज करतो. त्याला आपण सांगतो कूल रूफ.
की आपल्या मालकाने एक स्वतः ब्रँड एक निवडून घेतला आहे. हे सध्या एवढं चाललं आहे साहेब, त्याच्यामध्ये एवढा 10 ते 15 डिग्री टेम्परेचर आपल्याला भेटतो. त्याचं आपल्याला सर्टिफिकेट आहे, वी आर सर्टिफाईड ऑल्सो इन दॅट थिंग्स. तो मी हेच बोलतो की आता फार्मर आहे ते आपला जनरेशन आहे फ्युचरचं, त्यांच्यासाठी जे काय आपण करू ते सध्या आपल्याला बेस्ट होईल. याची कॉस्ट आता ह्याचे कॉस्ट आहे सध्या 20 रुपये स्क्वेअर फीट आहे. हे काय नाही, आपला होलसेलसारखा रेट पण डीलरसारखा रेट पण घेऊन जातो, काय हरकत. ठीक आहे. शेतीचा विकास व्हायचा असेल तर त्याच्याशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना असणे खूप गरजेचे आहे. आणि हीच गरज लक्षात घेऊन किसान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. नमस्कार, मी अभिमन्यू चव्हाण, आव्हाना कंपनीचा एरिया सेल्स मॅनेजर आहे. आपल्याकडे प्रोडक्ट आहे मल्चिंग पेपर. हा मल्चिंग पेपर जमिनीवरती आच्छादनासाठी वापरतात, जेणेकरून वॉटर लॉस झाला नाही पाहिजे, इव्हॅपोरेशन झालं नाही पाहिजे, जमिनीत तण घडली नाही पाहिजे, गवत उगवलं नाही पाहिजे, आणि जे आपण सॉईल इरोजन म्हणतात, वाटाने पाणी देण्याचे चान्सेस जास्त असतात ते झालं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याकडे आव्हाना कंपनीचं 20 मायक्रॉन आणि 25 मायक्रॉनमध्ये सिल्वर आणि ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला होल विथ होल विदाऊट होल पण भेटून जाते. सिंगल होल पाहिजे असेल सिंगल भेटेल, डबल होल पॅरलमध्ये पाहिजे असेल डबल होल भेटेल, आणि झिगझॅगमध्ये पाहिजे असेल तर झिगझॅगमध्ये पण भेटेल. आणि व्हाईट कलरमध्ये, व्हाईट आणि ब्लॅक कलरमध्ये 25 आणि 30 मायक्रॉनमध्ये अवेलेबल आहे. आपल्या मल्चिंग पेपरची खास वैशिष्ट्य असं आहे की आपण व्हर्जिन मटेरियलपासून बनवतो, शिवाय UVचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थितरित्या वापरलेलं आहे. त्याच्यामुळं काय होतं, तुकडे पडणे, तडे जाणे हे जे प्रकार असतात ते घडत नाही आपल्या मल्चिंग पेपरमध्ये. त्याचकरिता आपण 20 मायक्रॉनला 3 महिन्याची आणि 25 मायक्रॉनला 5 महिन्याची वॉरंटी पण देत असतो. शिवाय हे सिल्वर नेस जे तुम्ही बघताय ते कायम टिकून राहावं. काही लोकल कंपनीचं काय असतं, दिसायला आधी चमकदार दिसतं, पण त्याला 15 दिवस महिना गेला तर त्याची चकाकी जी असतं, चमकदारपणा जे असतं ते कमी कमी होत जातं. आता हे कशासाठी असतं, फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया असते, जे प्रकाश संश्लेषण म्हणतात, वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषणाद्वारे करत असते, ती चांगली व्हावं यासाठी सिल्वरनेसचं महत्त्व असतं. येथे काय होतं, सूर्यकिरण जे वनस्पतीच्या पानावरती पडतात ते एका बाजूनं पडतात, दुसऱ्या बाजूनं सूर्यकिरण जात नाही. ते हे पेपरवरती ग्लॉसी पेपर जे असतं त्याच्यावरती सूर्यकिरण पडतात, परावर्तित होतात, आणि झाडाच्या पानाच्या दोन्ही बाजूनं ते काय म्हणतात फोटोसिंथेसिस जी आहे ती चांगली होते. यासाठी आपण याच्यामध्ये मेट्रोलॉसिन नावाचा जो पॉलिमर असतो तो वापरलेला आहे. त्या पॉलिमरचा असा यूज होतो का हा सिल्वरनेस ती कायम टिकून ठेवलं जातं. आणि विशेष म्हणायचं म्हटलं तर आपण इतर चांगल्या नामी कंपन्यांपेक्षा नाही का 1.5 पटीने जास्त आपण कार्बनचं प्रमाण याच्यात वापरलेलं आहे, जेणेकरून बाहेर कितीही टेम्परेचर राहिला तरी आपला बेड जो आहे तो थंड राहिला पाहिजे अशा पद्धतीने. प्राईस काय याची? प्राईस आपण 1 मीटर 20 मायक्रॉन जे आहे, आता याची प्राइजेस कसे आहे ते चेंज होत राहतात सध्या एरियानुसार प्लास्टिक. असं? नाही, प्लास्टिक वाढला तर याची प्राईस वाढणार, प्लास्टिक कमी झालं तर याची प्राईस कमी होणार. जेव्हा तुम्हाला समजा गरज आहे ते तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करू शकता. आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-266-6618. याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणि जेव्हा तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ऑर्डर करू शकता, किंवा प्राईस संदर्भात किंवा कोणत्याही माहिती संदर्भात तुम्ही इन्क्वायरी करू शकता. थँक्यू. सॅम्पल तुम्हाला जर बियाणं पाहिजे असेल तर तिथं नंबर आहे 762 TDS कसबी डिग्रस सांगली KDS 726 आता तोच आहे, तिथं नंबर आहे बघा. कशापासून बनवलं? गाईच्या शेणापासून. गाईच्या शेणापासून. डॉक्टर मिलिंद यांच्याकडे हे डॉक्टर मिलिंद देशमुख. गाईच्या शेणापासून. गाईच्या शेणापासून बनवलं.
त्यांनी काय ते संध्याकाळी असं कुठं जाते काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे? आपल्याकडे मल्चिंग आहे, क्रॉप कव्हर आहे, ॲग्री वायर आहे, ॲग्री थ्रेड आहे, क्रॉप सपोर्ट नेट आहे. 2 प्रकार आहेत, निळी येते किती पांढरी येते, ॲग्री वायर येते. त्याच्यानंतर पूर्ण प्रोटेक्टिव्ह फार्मिंगमधली सगळ्यात बेस्ट क्वालिटी मल्चिंग आणि क्रॉप कव्हर देणारी आमची कंपनी आहे, ग्रोइट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. कौन से प्लांट है? सर सब पे नाम लिखा हुआ है. ओके. बिगर मातीचं पीक आणलं आहे. बघा ना मग ते कोकोपीटवर आहे सगळं, पाणीवरच आहे. काम करा सगळे जे ठिकाण दादा ऐकलं का? एक मिनिट हा बघ द्या यातले 2 द्या या. कशासाठी यूज करतो रे? ओके. सर कृषी विज्ञान मासिक सर्व पिकांची घरपोच माहिती. अजून काय नाही ते माहिती काय औषध आहे का? औषध सेंद्रिय औषध आहे, ऑर्गॅनिक. ओके. जर्मिनेटर.
काय आहे? ही महाजनची खतं आहेत दादा. ओके खत आहे का हो महाजन. कांद्यासाठीच कांदा ऊस सगळ्या पिकांसाठी. हिरवे नियम आहे त्यासाठी काय आहे खाली सोडण्यासाठी काय काय प्रोडक्ट आहे आपल्याकडे सगळे बॉटनिकल वेस्ट प्रोडक्ट आहेत. बॉटनिकल वेस्ट म्हणजे काय, औषधी वनस्पतीच्या अर्कापासून तयार केलेले सगळे product आहेत. सर्व प्रकारचे कीटकनाशक आहेत, बुरशीनाशक आहेत आणि त्याचबरोबर टॉनिक पण आहेत. कीटकनाशक तुम्ही सिस्टमिक कॉन्टॅक्ट आणि फ्युमिगंट तिन्ही मोठ्यापेक्षामध्ये काम करतात आणि किडीच्या प्रत्येक अवस्थेवरती म्हणजे त्याची अंडी अवस्था, अळी अवस्था, पतंग अवस्था आणि कोश अवस्था सगळ्या अवस्थेवरती काम करतात. पांढरं कोटिंग बरोबर आहे. आपला औषध फवारला की 10 मिनिटात त्याचं पांढरं कोटिंग गळून पडतं आणि औषधाचं सल्फर टाकलं की कीड मरते. काय काय प्रोडक्ट आहे आपलं हा नोवा ड्रीप आहे सर. या ड्रीपच्या याच्यात आपल्याला पांढऱ्या मुळ्याची वाढ भरपूर झालेली दिसते. ओके व्हाईट रूट डेव्हलपमेंट. फक्त टोमॅटोसाठीच वापरतात की दुसऱ्या सगळ्या सुरुवातीला जेव्हा पेरणी होते किंवा लागवड होते त्याच्यानंतर लगेच वापरायचं. 1 लिटरचा डोस आहे हा एका एकरासाठी ड्रीप किंवा मग आळवणीसुद्धा करतात. हे कसं पाण्यातून हे करायचं की कसं नाही ड्रीपद्वारे किंवा मग पाण्यातून पण करू शकतो. जर ड्रीप नसेल तर 1 लिटरला 5 ml. त्याच्या 72 तासात रिझल्ट येतो. असेच व्हाईट रूटच्या तुम्हाला 72 तासामध्ये तिसऱ्या दिवशी रिझल्ट येतो.